या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी पोलीस नावाचं दल कार्यरत आहे। तर दुसरीकडे संघर्षशील असलेल्या माणसाच्या जीवनातील तंटे आणि भांडणे मिटवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था या देशाच्या संविधानानं निर्माण केलेली आहे। मात्र या दोन्ही क्षेत्रात आज जनतेचा विश्वास ज्या प्रकारे गमावलेला आहे ती बाब खूप चिंताजनक आहे। विशेष म्हणजे पोलिसांचे गुन्हेगाराशी अतिशय जवळीकतेचे वाढत चाललेले संबंध आणि जनतेप्रती असलेला सामान्य लोकांप्रती असलेला पोलिसांचा दृष्टिकोन हा तर अधिकच चिंताजनक होऊ लागलेला आहे। आणि त्यामुळे आज या दोन्ही क्षेत्राबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे। नमस्कार, मी हनुमंत भोसले। याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह। नुकतीच एक बातमी आलेली आहे की माझगाव मुंबईच्या परिसरामध्ये एका न्यायाधीशानं, सत्र न्यायाधीशानं जवळजवळ 25 लाखाची लाच आपल्या क्लार्कच्या मार्फत स्वीकारली आणि ते पकडले गेले। ही बातमी खरं तर नवीन नाही आहे। गेली अनेक वर्ष लोक किंवा जनता या देशात आणि राज्यात अशा प्रकारे भ्रष्ट न्यायव्यवस्थेची अनेक उदाहरणं पाहत आलेली आहेत। शेवटी माणूस कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याची वृत्ती वाईट असेल तर ते कार्यक्षेत्र कोणतंही असो, मग ते राजकारण असो, न्यायव्यवस्था असो की अध्यात्माचं क्षेत्र असो, आम्हाला अशा वृत्तीचे लोक त्या ठिकाणी नक्कीच दिसतात ज्याची अपेक्षा नाही आहे। या देशानं तसं न्यायव्यवस्थेला खूप मोठं स्थान दिलेलं आहे। न्यायव्यवस्थेची पवित्रता राहावी म्हणून न्यायव्यवस्थेबद्दल कोणी बोलू नये, टिप्पणी करू नये किंवा त्याबद्दल काही आक्षेपार्ह बोलू नये अशी अपेक्षा नेहमीच मागील काळात व्यक्त करण्यात आली होती। परंतु जरी ही अपेक्षा व्यक्त केली तरी घडलेल्या घटना जर जनतेपुढे असतील तर केवळ नाही बोलून त्याचा काय उपयोग होणार आहे? कारण खरं तर अगदी तालुका न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक घटना आम्ही ज्या पाहतो, न्यायदानाच्या पद्धती पाहतो, बदलणारे न्याय पाहतो, तेव्हा मात्र खरंच या न्यायव्यवस्था आज निपक्ष आहेत का हा प्रश्न पुन्हा पुन्हा सामान्य नागरिकाला पडू लागलेला आहे। खरं तर अनेक ठिकाणी आम्ही बघितलंय की न्याय हा असं म्हटलं जातं आता श्रीमंताचा झालेला आहे, गरीबाला न्याय मिळत नाहीये। ही वस्तुस्थिती आहे। कारण गरीब चांगला वकील लावू शकत नाही आणि श्रीमंत किंवा जो गुन्हेगार आहे, जो श्रीमंत आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीचा निष्णात वकील लावतो आणि त्यामुळं अशा केसेस त्याच्या बाजूनं वळवण्यात त्याला यशही मिळतं। या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आजचा न्याय खरं तर सामान्य माणसाला खूप दूर आहे। तसं तर अगदी चित्रपटापासून अनेक ठिकाणी आम्ही पाहत आलेलो आहोत, न्याय सामान्यांना मिळत नाही। कित्येक दशक आणि अगदी दशकाच्याही पेक्षा 100 वर्ष कदाचित काही प्रकरणामध्ये उलगडली आहेत तरीही न्याय मिळालेला नाही। काही न्याय प्रकरणे अगदी 70, 80 वर्षही न्यायालयात टिकून आहेत तरीही त्याबद्दल अद्याप न्यायालयानं काहीही न्याय दिलेला नाही। त्यातच गेली काही दिवसापासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात राजकीय क्षेत्राबद्दल जे न्यायालयांच्या काही निर्णय आहेत ते सुद्धा संभ्रमाच्या भोऱ्यात आहेत। त्यामुळं लोकांना आता वाटू लागलेलं आहे की न्यायव्यवस्था खरंच अढळ आहे का, खरंच न्याय सत्याच्या बाजूने आहे का? कारण मी आता म्हटलं आपल्याला, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सामान्य माणसावर अन्याय होतो आणि घटना घडवणारा अर्थात गुन्हा करणारा हा नक्कीच वरचढ असतो, पैशानं वरचढ असतो, दादागिरीनं वरचढ असतो, सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे असतात। त्याच्यामुळं त्याचा प्रभाव या समाजावर अधिक असतो। अगदी साक्षीदार न मिळू देण्यापर्यंत सुद्धा त्याची क्षमता असते आणि मग अर्थातच या सगळ्या गोष्टीमुळं सामान्य व्यक्तीला न्याय मिळतच नाहीये। मात्र याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। समाजाचं खरं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। असा पीडित असलेला व्यक्ती हा सगळ्या समाजात आहे, सगळ्या जाती धर्माचा आहे, मात्र त्याच्यासाठी कोणीच सध्या आवाज उठवत नाही। कारण एखाद्या प्रकरणातच आम्ही गुंतलेलो आहोत, त्याच्यातच एवढे गुंतून जातो की सगळ्या बाकी गोष्टी आम्हाला अजिबात आमच्या लक्षात येत नाहीत। खरं तर असे न्यायालयाचे जे जज आहेत यांना फाशीपेक्षा कमी शिक्षा नको आहे। कारण जी व्यवस्था अतिशय लोकांच्या विश्वासावर पूर्णपणे तरलेली आहे, मग ते पोलीस दल असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, ज्यांच्यावर या लोकांचं संपूर्णपणे विश्वास आहे आणि भविष्य आहे, अशा लोकांकडून जर अशा कृती झाल्या तर त्यांना कठोरातलं कठोर शासन व्हायला पाहिजे।
पोलीस दलाच्या बाबतीतही सांगायचं तर खरं तर हे IAS IPS झालेले अधिकारी खूप अभ्यास करतात. MPSC UPSC सारख्या अभ्यासक्रमातून ते पुढे जातात. मात्र पुढे चालून त्यांना समाज दिसत नाही. मात्र अभ्यास करताना आणि परीक्षा द्यायच्या अगोदर त्यांनी समाजावर खूप टिप्पणी केलेली असते. समाज कसा पीडित आहे, समाजाला कसं काम करणारी माणसं हवी आहेत वगैरे वगैरे. मात्र जेव्हा ही लोक आपल्या पदावर जातात तेव्हा मात्र यांना याच्यातलं काहीही आठवतही नाही आणि लक्षातही राहत नाही. त्यामुळं जसं राजकीय लोक एखादी खुर्ची मिळाली की पूर्णपणे बदलतात, तीच अवस्था आज नोकरशाहीमध्ये झालेली आहे. ज्यांना नोकऱ्या मिळतात ते मागचा भूतकाळ अजिबात लक्षात ठेवत नाहीत आणि त्यामुळं समाजामध्ये चांगल्या लोकांची अपेक्षा आता कुठून करावी हा प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक जाणारा, कारण अगदी शाळा कॉलेजेसमध्ये भाषणं देणारी मुलं, अगदी समाजाप्रती खूप मोठ्या प्रभावशाली बोलणारी मुलं पदावर गेल्यानंतर भ्रष्ट होतात, हे सगळ्यात मोठं चिंताजनक आहे. आणि त्यामुळं खरं तर आज जो एक न्यायाधीश पकडला गेलेला माझगावच्या सत्र न्यायालयामध्ये लाच घेताना, अशा कृत्य घटना महाराष्ट्रात वेळोवेळी घडलेल्या आहेत. फक्त त्यावर थोडीशी चर्चा होते, थोडा वेळ अस्वस्थता होते, थोडी चिंता व्यक्त केली जाते आणि पुन्हा दुसऱ्या घटनेची वाट पाहिली जाते. आमचं स्पष्ट मत आहे, ज्या क्षेत्रावर न्यायव्यवस्था असेल, निवडणूक आयोग असेल किंवा अशा प्रकारच्या आर्मी असेल, देशाची सेना असेल, या क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला अजिबात सोडता कामा नये. यापूर्वी भारतीय सेनेचे सुद्धा काही अधिकारी जासूसी दुसऱ्या देशाच्या लोकांसाठी करताना आढळलेले आहेत. पण त्यांचं झालं काय? पुढं काहीच होत नाहीये. एक घटना घडली की हा देश फक्त दुसऱ्या घटनेच्या प्रतीक्षेत राहतो, बस पहिली घटना विसरून जातो. मला वाटतं याच्या पलीकडे आम्हाला आता विचार करण्याची गरज आहे. जर उद्या या सगळ्या प्रकरणातून या देशात अराजकता निर्माण झाली, त्याची बीज या छोट्या छोट्या घटनेत आम्ही रोवली होती, टाकली होती किंवा आम्ही त्याचं बीजांकुरण केलं होतं असं म्हणायला जागा राहू शकते. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार.